जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 31व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे आणि आपण दर शुक्रवारी 4 ते 5 या वेळामध्ये विविध विषयांवरती एकत्र येऊन चर्चा करत असतो. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कार्यरत आहे आणि आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प गेले 25 वर्ष आपण राबवत असतो. मुख्यतः पर्यावरण जनजागृती आपण आपल्या संस्थेच्या प्रकल्पांच्या माध्यमातून करत असतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो पर्सनल हायजीन ॲट पब्लिक प्लेसेस असा आहे. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे या महिन्याचे 4ही सेशन जे आहेत ते आपण स्वच्छता या विषयाला डेडिकेट केलेले आहेत. स्वच्छता आणि कचरा अशा या विषयांवरती आपल्या या 4ही सेशन होणार आहेत. त्यातलंच पहिलं सेशन आज आहे पर्सनल हायजीन ॲट पब्लिक प्लेसेस. तर हा विषय मांडण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत आनंद जगताप सर. मी सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. सर आता वॉश सोबत कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. वॉश म्हणजे वॉटर, सॅनिटेशन अँड हायजीन. त्यानंतर या वॉशच्या अंतर्गत त्यांनी मुंबईच्या स्लम एरियाजमध्ये फ्लश द व्हायरस नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि त्याच्या अंडर ते अनेक ऍक्टिव्हिटीज घेत असतात. त्यानंतर नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये सर कार्यरत होते. त्यांचा कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम्स मध्ये बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये त्यांचं भरपूर काम आहे या विषयामध्ये. त्यांनी अनेक NGOs साठी विविध ट्रेनिंग प्रोग्राम्स देखील ऑर्गनाईज केलेले आहेत. ते सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत महाराष्ट्र रुरल क्रेडिट प्रोग्राम मध्ये आणि त्यांनी अनेक ठिकाणी ते गेस्ट लेक्चर म्हणून देखील विविध इन्स्टिट्यूट्समध्ये जातात, जिकडे सॅनिटेशन या विषयावरती मार्गदर्शन हवं असतं तिथे ते जाऊन मार्गदर्शन करतात या विषयावरती. आणि या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. त्यापैकी काही अवॉर्ड्स असे की संत गाडगे बाबा समाज कार्य अवॉर्ड त्यांना 2003-2004 मध्ये मिळाला आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे 2010 मध्ये त्यांना पर्यावरण मित्र पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं. तर फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आपला विषय आहे पर्सनल हायजीन ॲट पब्लिक प्लेसेस. नमस्कार. प्रथम मी पर्यावरण दक्षता मंच आणि ठाणे महानगरपालिका यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी एका वेगळ्या विषयावर मला बोलण्यासाठी या ठिकाणी वक्ता म्हणून मला निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यासाठी मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो आणि आपण आजच्या या विषयाला सुरुवात करूया. विषय असा आहे की पर्सनल हायजीन सॅनिटेशन ॲट पब्लिक प्लेसेस. या ठिकाणी आपण ज्याला मराठीमध्ये वैयक्तिक आरोग्य स्वच्छता ही ठिकाणी कशा प्रकारे आपण ठेवायची आहे किंवा असली पाहिजे ह्याबद्दलचा आजचा विषय आहे. प्रथम या ठिकाणी मी आपल्याला काही चित्र दाखवतो. ही चित्र काय अशी वेगळी नाही आहेत. आपण सर्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे चित्र आपण पाहतो, आजूबाजूला पाहत असतो.
पहिला प्रथम हे चित्र बघा, की या ठिकाणी वर आपण लिहिलेलं आहे नो लिटरिंग, परंतु त्या ठिकाणी लोक रस्त्यावर कचरा टाकतायत, बाजूला फुटपाथवर देखील कचरा दिसतोय. हे चित्र आहे, हे आपल्याला सवयीचं झालेलं आहे. दुसरं चित्र आहे, या ठिकाणी गार्डन मध्ये कचरा पड गार्डन मधला कचरा आपण पाहतोय, रोडवर कचरा आहे. म्हणजे कचरा टाकणं ही प्रवृत्ती सर्वत्र दिसते, गार्डन मध्ये असेल, फुटपाथवर असेल, त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असेल. हे दुसरं या ठिकाणी तिसरं चित्र आहे, हे सुद्धा कचऱ्याच्या संदर्भामध्ये आहे. कचऱ्याचा ढीग पडलेला आहे एका बाजूला, एक व्यक्ती आहे ती कार मधून कचरा टाकते. हे देखील चित्र आहे, ते आपल्याला बरंच परिचयाचं आहे, हे काही मी नवीन नाही. मी ही सगळी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधली चित्र आहे, ती आपण नेहमी पाहत असतो. आणखी एक शेवटचा जो भाग आहे तो आपण रस्त्यावर थुंकण्याची प्रवृत्ती आहे. त्याच्यामध्ये 3 चित्र आपल्याला दिसतात. पानवाला दिसतो, जो पान खाणं ही आपल्याकडे एक आपल्या सवयीचा भाग आहे. लोक बरेच पान खातात, तंबाखू खातात, गुटखा खातात. त्या ठिकाणी तिसरी व्यक्ती, दुसरं चित्र आहे की कार मधून एक व्यक्ती थुंकते. त्या ठिकाणी कार मधून थुंकत असताना दाखवते. दुसरं एक चित्र आहे जे कार्टूनच्या फॉर्म मध्ये आहे, ज्या ठिकाणी क्लीनअप लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी माणूस आपलं खाल्लेलं पान आहे, पान खाऊन थुंकतोय. म्हणजे स्पिटिंग आपण म्हणतो ना, स्पिटिंग ॲट पब्लिक प्लेसेस, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, हा सुद्धा एक प्रकार आपल्याला सर्वत्र आढळतो. त्या ठिकाणी शेवटचं चित्र आहे, या ठिकाणी न्यूसन्स डिटेक्टर आहेत किंवा न्यूसन्स डिटेक्टर, उपद्रव शोधक म्हणतो आपण ज्यांना, ज्या ठिकाणी लोक घाण करतात, सार्वजनिक ठिकाणी घाण करतात, त्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात कचरा टाकू नये, परंतु त्या ठिकाणी हमखास कचरा टाकला जातो. आणि आपल्याकडे शोकांतिक अशी आहे की अशा प्रकारचं चित्र आहे ते सर्वत्र आहे. शेवटचं जे चित्र आहे, या ठिकाणी आपल्याकडे पाळीव प्राणी असतात, कुत्रे असतात, मांजर असतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे पाळीव प्राणी आपण आजूबाजूला पाहतो. आपण हे पाळीव प्राणी आपण सर्व ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणी कुत्रा आहे, त्या ठिकाणी मांजर आहे, किंवा ते काही लोक कबुतरांना हे करतात सार्वजनिक ठिकाणी. त्या ठिकाणी काही मंदिराच्या आजूबाजूला देखील आपल्याकडे असं दिसतं की काही प्राणी असतात. आपल्याला त्या ठिकाणी त्या प्राण्यांना खाऊ घालण्यामध्ये भूतदयेचा भाग म्हणून आपण करत असतो. ही चित्र आहे ती सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या अस्वच्छतेबद्दलची. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला सवयीचं झालेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत नेहमीचा भाग झालेला आहे. आणि ह्याबद्दल काय करायचं, तर त्यामध्ये पहिला जो भाग असतो तो साधारणतः आपण म्हणतो की काय करणार, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर मूलभूत सुविधा नाही आहेत. मूलभूत सुविधा नसल्यामुळं लोक कचरा करतात, अशा प्रकारची एक भूमिका लोक मांडत असतात. ते सांगतात की आम्ही काय करणार, आपल्याकडे योग्य इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आपल्याकडे कचरा कुठे टाकायची मोठी समस्या आहे. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला अनेक ठिकाणी आपण डस्टबिन लावतो, त्या ठिकाणी डस्टबिन लावलेले आहेत, पण त्या डस्टबिनची अवस्था काही दिवसातच अत्यंत केविलवाणी होते. त्या ठिकाणी डस्टबिन तुटले जातात. त्या ठिकाणी ज्या कामासाठी डस्टबिन लावलेले आहेत त्यामध्ये कचरा न टाकता लोक इतर गोष्टी टाकतात, म्हणजे दगड, माती अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी त्या डस्टबिन मध्ये दिसतात, परंतु कचरा दिसत नाही. कचरा खाली असतो, डस्टबिन वर असतात किंवा मोडकळी चाललेले असतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये लघवी करणं किंवा शौचास जाणं. त्या ठिकाणी असं वारंवार सांगितलं जातं, पुरेशी शौचालय नसल्यामुळे लोक उघड्यावर लघवी करतात किंवा मल विसर्जन करतात. तर हे पब्लिक टॉयलेटचा अभाव हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट असली तरी त्याची स्वच्छता ठेवण्यामध्ये आपण फार मोठी बेपर्वाई करतो. आणि तो एक मोठा आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे की ही जी पब्लिक टॉयलेट्स आहे ती स्वच्छ कशी ठेवायची. म्हणजे ज्या ठिकाणी मी सांगितलं युरिनल्स आहेत, आपल्याला पुरुषांसाठी युरिनल्स असतात परंतु महिलांसाठी युरिनल्स नाही आहेत. आणि ज्या वेळेला मी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की महिलांच्यासाठी आपल्याकडे युरिनल्स नाहीत. त्यामुळे राईट टू पी सारख्या मुवमेंट्स मुंबई शहरामध्ये सुरू आहेत आणि त्याचं एक अस्तित्व त्याची दखल सुद्धा घ्यावी लागली. त्याचबरोबर आपल्याकडे असं होतं की सार्वजनिक ठिकाणी आपण पाहतो सफाई कामगार आहेत. सफाई कामगारांना सफाई केल्यानंतर त्यांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन नसतात, पाण्याची सोय नसते, सोप नसतो. त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ही लोक काम करतात. ज्या ठिकाणी रोडची सफाई असेल
किंवा आणखी नाल्याची सफाई असेल, या ठिकाणी या कामगारांनी काम केल्यानंतर त्यांना हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था देखील नसते, वॉश बेसिन नसतात. त्यानंतर दुसरा एक आपल्याकडे महत्वाचा जो आहे विषय जो आहे तो बाटल्यांचा आहे. आपण सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण डिस्पोजल असणाऱ्या बॉटल्स आपण घेऊन जातो आणि परंतु ह्याचं काय करायचं, त्याचा मोठा खर्च आपल्याला सर्व ठिकाणी पडलेला दिसतो. विशेषतः सार्वजनिक कार्यक्रम असतात, त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हे सगळ्या बाटल्या असतात, त्या बाटल्या उघडपणे आपल्याला उघड्यावर टाकलेल्या दिसतात. तर त्याचं एक मोठं न्यूसन्स आपल्या कचऱ्यामध्ये आहे. म्हणजे या थोडक्यात सांगायचं की आपल्याकडे ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात, परंतु हे अर्ध सत्य आहे. माझं मत आहे की इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा योग्य वापर करणं, ज्या ठिकाणी डस्टबिन आहे त्या डस्टबिन सुद्धा सुरक्षित ठेवणं, त्याला डॅमेज न करणं, हेच देखील नागरिकांचं काम आहे. फक्त आपल्याला नुसतं एकांगी विचार करून चालणार नाही. एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं, त्याची साफसफाई ठेवणं, त्याचबरोबर त्याची योग्य विल्हेवाट लावणं, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा होतं की प्रशासन लोकांवर ब्लेम करत असतं, लोक प्रशासनाला ब्लेम करत असतात. आपल्याकडं ब्लेम गेम थेरी सारास चालू असतो. आपल्याकडे एकमेकाला दूषण देणं, एकमेकांना आरोप करणं. त्या ठिकाणी आपल्याकडे मराठी की टाळी दोन हातानं वाजते. आपण आपल्याला एक कोलॅबरेशन घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर वेगळ्या प्रकारे वापरणं, त्याची चांगली क्वालिटी असली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा निकृष्ट दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर असता कामा नये, त्याकरता नागरिकांनी आला पाहिजे. बऱ्याच वेळा हे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते डम्पिंग द टेक्नॉलॉजी नावाखाली ते इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी केलं जातं आणि ते लोकांच्या माथी मारलं जातं, कारण ह्याच्याबद्दल कोण विचारत नाही. कारण त्याची क्वालिटी चांगली आहे की नाही याच्याबद्दल कोणी विचारत नाही, तक्रार करायला कोण पुढे येत नाही. परत नागरिक म्हणून आपण याचा विचार करायला पाहिजे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच लोकांच्या सवयी बदलणं आपल्याला शक्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्याची आवश्यकता देखील आहे. विशेषतः आपण सार्वजनिक ठिकाणी विचार करतोय की कचरा पडू नये, येथे अस्वच्छता राहू नये. आता ह्या ठिकाणी बर्डन ऑफ डिसीजेस म्हणजे रोगांचा भार, रोग आणि आजारांचा भार हा सर्वसामान्य लोकांच्यावर पडत असतो. ज्या ठिकाणी आपण पाहतो की जे सार्वजनिक ठिकाणी आहे त्या सार्वजनिक ठिकाणी ही कचरा पडल्यामुळं त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांना आपण निमंत्रण देतो. त्या ठिकाणी पहिली गोष्ट आहे कॉलरा हा आपण सुरतमध्ये आपण पाहिलेलं कॉलरा आलेला अलीकडचं उदाहरण आहे. त्यानंतर आपल्या संपूर्ण झोपडपट्टीमध्ये शहरामध्ये टायफॉइडची साथ असते, त्या ठिकाणी पोलिओ देखील होतो. त्याच्यामुळं हेपेटायटिस ए सारखा पण आजार ह्या अस्वच्छतेमुळे होत असतो. त्या ठिकाणी वर्म इन्फेक्शन, इंटेस्टायनल वर्म इन्फेक्शन, आंतरिक वर्म मुळे आपल्याकडे आजार होत असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या आजारांना आपण निमंत्रण देतो. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो, अन्न टाकलं जातं, गटारामध्ये अन्न टाकलं जातं. मुंबई महानगरपालिका एक उंदीर मारण्यासाठी 21 रुपये खर्च करते. म्हणजे या ठिकाणी इंटरेस्टिंग आहे की बऱ्याच वेळेला आपल्या एखाद्या सवयीमुळे काय प्रशासनाला कशा प्रकारचा खर्च करावा लागतो, कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि गरीब लोक त्या ठिकाणी हे मारलेले उंदीर प्रशासनाला दाखवतात. मग ते मारलेल्या उंदीराची सेफ्टी त्या ठिकाणी त्यांना पुरावा म्हणून दाखवावी लागते. अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्या प्रशासनामध्ये होत असतात. या ठिकाणी आपल्याला सामान्य नागरिक असतात, त्या सामान्य नागरिकांना याची कल्पना नसते. परंतु सार्वजनिक ठिकाणी आपण जे अन्न आहे ते अन्न टाकल्यानंतर तिथे उंदीर होणं, माशा होणं, डास होणं हे सगळं आलंच, हे ओघानं आलं. त्या ठिकाणी स्ट्रे डॉग येतात, त्या ठिकाणी स्ट्रे ॲनिमल्स येतात. आपण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचे दुष्परिणाम हे पहिल्या रोगांचा फैलाव होतो, रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर असं म्हटलं जातं की साधारणतः 1.4 मिलियन दशलक्ष म्हणजे 1.4 मिलियन लोक ह्या आजारामुळं वॉश रिलेटेड किंवा वॉटर सॅनिटेशन हायजीनच्या एकंदर अभावामुळं आजारी पडत असतात. आणि ह्याचा जो भर आहे परत या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याचा भर त्या व्यक्तीला, त्या समाजाला भरावा लागतो आणि त्याची मोठी किंमत आपल्याला त्यांना भरावी लागते. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये 2006 मध्ये जो पूर आला होता, त्या पुरामध्ये जवळजवळ 1000च्या वर लोक मृत्युमुखी पडले होते. या ठिकाणी पावसाचं पाणी साचून त्याने कचरा आहे, तो कचरा आपण टाकल्यामुळं
या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना, सुरतमध्ये ज्या ठिकाणी कॉलराची साथ पसरली होती, अशा प्रकारच्या ही उदाहरणं आहेत जी आपल्याला सातत्याने आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की अनहायजेनिक प्रॅक्टिसेस आहेत, ज्या ठिकाणी ज्या आपल्या अस्वच्छतेच्या ज्या वाईट सवयी आहेत, अस्वच्छतेच्या वाईट सवयीमुळं आपल्याकडे रोगराईचा मोठ्या प्रमाणे प्रसार होत असतो. आणि आपण या ठिकाणी शहरामध्ये डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन खूप आहे, लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळं या ठिकाणी संसर्गजन्य आजारांचं प्रमाण लगेच मोठ्या प्रमाणात होतं. आपण आता कोविड-19चा अनुभव अलीकडेच घेतलेला आहे. त्या ठिकाणी हँड हायजीन, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स मेंटेन करणं, ह्याचं महत्व आपल्याला त्यावेळेला कळलं आणि आपण परत एका नव्या जाणीवेनी या सर्व विषयाकडे पाहायला लागलो. त्या ठिकाणी हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हे सार्वजनिक ठिकाणी आरोग्य आपल्याला जर मेंटेन करायचं असेल, आपल्याला रोगराई व्हायची नसेल, तर ह्या विषयावर आपल्याला गंभीरपणे विचार करायला पाहिजे. या ठिकाणी इन्फेक्शन ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, त्यामध्ये काही उदाहरणं सांगतो. लोक थुंकल्यामुळे काय होतं, टीबीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होतो. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, जो राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे, त्याच्या आकडेवारी प्रमाणे आपल्या 25,55,000 टीबी केसेस 2023 मध्ये सापडल्या होत्या. त्या ठिकाणी हे झालं राष्ट्रीय, मी चित्र त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रमच चालू आहे सध्या. जसं आपण एड्स प्रोग्राम चालू होता तशा प्रमाणे टीबी इलिमिनेशनचा प्रोग्राम सध्या चालू आहे. त्यामध्ये 2023 ची आकडेवारी मी दिलेली आहे. आपण ठाणे महानगरपालिकेचा विचार करायला गेलो तर 8,000 नवीन केसेस आपल्याला 2021 मध्ये सापडल्या होत्या. त्या ठिकाणी आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी, त्यामध्ये आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे 1100 जवळजवळ केसेस होत्या टीबीच्या, त्या ड्रग रेसिस्टन्स होत्या, म्हणजे औषधाचा परिणाम न करणारे त्या ठिकाणी टीबीच्या केसेस होत्या. हे अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकंदरच म्हणजे जो 2024 मध्ये जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,10,896 टीबीच्या केसेस सापडल्या होत्या. त्यापैकी ह्या टीबीच्या केसेस मुंबईमध्येच जवळ 27% केसेस सापडल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी आपण आता पाहतोय की ही आकडेवारी आहे, ही आकडेवारी सरकारची आकडेवारी आहे. त्यामुळं ट्युबरक्युलोसिस सारखे आजार असतील, क्षयरोग आहे, कॉलर आहे, या प्रकारचे संसर्गजन्य आजार या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणावर पसरले जातात, कारण त्या ठिकाणी आपण स्वच्छता ठेवत नाही. हे त्याचं एक मुख्य कारण आहे. दुसरं की आपण पहिला प्रथम बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन असं होतं, हायजीन म्हणजे काय आहे. हायजीन, सॅनिटेशन, माझा टॉपिकच असं आहे की पर्सनल हायजीन अँड सॅनिटेशन ॲट पब्लिक प्लेसेस. तर हायजीन काय प्रकार आहे, हायजीन हे या ठिकाणी त्याची व्याख्या काय आहे. हायजीन इज डिफाईन्ड ॲज अ प्रॅक्टिस ऑफ द कीपिंग वनसेल्फ अँड वन्स सराउंडिंग क्लीन इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द डिसीजेस. या ठिकाणी स्वतःचं वैयक्तिक आरोग्य जर चांगलं राहिलं तर सार्वजनिक आरोग्य होईल. या ठिकाणी याचा एकमेकाशी परस्पर संबंध आहे. पर्सनल हायजीन अँड पब्लिक हेल्थ इज अ व्हेरी मच इंटर रिलेटेड आहे. या ठिकाणी आपल्याला एकमेकाशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. पर्सनल हायजीन आहे ते तुमच्या सवयी, ज्या आपण म्हणतो की सवयी आपल्या ज्या आपल्याला वैयक्तिक आरोग्याबद्दलच्या सवयी असतील, त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ओरल हायजीन असेल, हँड हायजीन असेल. म्हणजे आपल्या एकंदरच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्लुइड्स येत असतात, आपण हे करत असतो, प्रसारित करत असतो. त्यावेळेस स्नीजिंग असेल, कफ असेल, ह्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरातून आपण ह्या रोगांचा प्रसार करत असतो. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपल्या सवयी, ज्याला आपण म्हणतो इटिकेट्स आणि मॅनर्स, हे या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं होतं की तो मुद्दा मी पुढे घेणार आहे की एटिकेट्स म्हणजे काय, त्यानंतर मॅनर्स म्हणजे काय आणि सिव्हिक सेन्स म्हणजे काय. म्हणजे हे शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, पण त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे. व्हॉट इज द एटिकेट, व्हॉट आर एटिकेट्स. एटिकेट्सला आपण काय म्हणतो, ते एटिकेट्स आचार आणि शिष्टाचार, आचार आणि शिष्टाचार आणि सिव्हिक सेन्स, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की नागरी सुज्ञपणा याचा काय संबंध आहे. पब्लिक प्लेसेसमध्ये आपण ज्या वेळेला विचार करतो, आरोग्याचा विचार करतो, त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जे डिसीजेस स्प्रेड केले जातात किंवा त्याचं आपण वहन केलं जातं रोगांचं, हे आपल्या वेगवेगळ्या सवयीमुळे होतं. आणि त्या ठिकाणी याला आपण पब्लिक हेल्थमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होत असतात. सॅनिटेशनचा सुद्धा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की सॅनिटेशन म्हणजे काय. परत सॅनिटेशन इज डिफाईन्ड ॲज अ अरेंजमेंट टू प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ अँड द प्रोव्हिजन ऑफ द सेफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर. ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारा मैला आहे,
आपलं मलमूत्र आहे त्याचं योग्य वेळेत लावणं गरजेचं आहे. आपलं पाणी आहे ते पाणी स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. आपल्याकडे जो सॅनिटेशनचा विचार आहे तो देखील पब्लिक हेल्थशी संबंधित विषय आहे. आपण जसं वैयक्तिक आरोग्य म्हणतो त्याचप्रमाणे सॅनिटेशन सार्वजनिक स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. आणि हे सगळे विषय परत आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत. आपण या ठिकाणी सरकार सबसिडी देतं, टॉयलेट बनवले जातात. टॉयलेट बनवण्याचा कार्यक्रम 1980 पासून भारतामध्ये चालू आहे. 1980 ते 2024 पर्यंत, म्हणजे आता हा कार्यक्रम परत 2026 पर्यंत राबवला जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन ज्याला आपण म्हणतो. परंतु ह्या सर्व कार्यक्रमातून आपण काय साध्य केलेलं आहे? खरोखर आपल्याकडे आपण रोगाचं प्रमाण कमी केलंय का? त्या ठिकाणी आपण सार्वजनिक आरोग्याचं आपलं जे गोल आहे ते आपण अटेंड केलेलं आहे का? अशा प्रकारचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागेल. तर त्यामुळे पर्सनल हायजीन आणि सॅनिटेशन आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कचऱ्याचं व्यवस्थापन करणं, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, ज्या ठिकाणी ग्रे वॉटर मॅनेजमेंट, त्यानंतर ब्लॅक वॉटर मॅनेजमेंट, हे अत्यंत महत्वाचे मुद्दे देखील आपल्याला सार्वजनिक आरोग्यामध्ये संबंधित आहेत आणि त्याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्या ठिकाणी पब्लिक स्पेस म्हणजे काय? आता परत दुसरा प्रश्न असा की पब्लिक स्पेस कशाला म्हणायचं? लिव्हिंग एरियाज, आपण ज्या ठिकाणी आपण राहतो, आपण ज्या राहत्या जागा आहेत त्या ठिकाणी सोसायटीची जागा असेल, सार्वजनिक ठिकाणी बरेच आपल्या ठिकाणी मैदान असतात. सार्वजनिक आता गणेश उत्सव ज्या ठिकाणी आपण साजरे करतो, ज्या ठिकाणी काही सोसायट्या लकी आहेत त्यांना गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक जागा आहेत. ह्या सार्वजनिक जागा आहेत, त्या सार्वजनिक जागा आपण कल्चरल प्रोग्रामसाठी, त्या ठिकाणी आपल्याकडे फेस्टिवल साजर करण्यासाठी, आपण एकूणच आपल्याला सार्वजनिक कॉमन सर्व्हिसेस एरिया म्हणतो आपण त्याला. कॉमन सर्व्हिसेस एरिया आपल्याकडे असतात. शहरामध्ये त्याचा अभाव आहे, परंतु काही प्रमाणामध्ये आहेत. आजकाल जागृती होत चाललेली आहे. तर आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये आपण राहत्या जागामध्ये आपले जे कॉमन प्लेसेस असतात त्याला पब्लिक स्पेस म्हणू शकतो आपण. त्यात आपण कामाच्या जागा आहेत तिथे आपली पब्लिक स्पेस आहे. रेल्वे आहेत, मार्केट्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, थिएटर्स आहेत, मॉल्स आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, गार्डन्स आहेत, पिकनिक स्पॉट्स आहेत, ट्रेक्स आहेत. ट्रेक्स म्हणजे ट्रेकचा मला उल्लेख असा करा, आपण जे बऱ्याच वेळा शहरी लोक आपण ट्रेक करायला बाहेर जातो आणि त्या ठिकाणी आपण आपल्या सगळ्या बॉटल्स, कचरा आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये टाकतो. हे सर्व जे आम्ही टाकत नाही अशातला भाग नाही, म्हणजे आम्ही कुणावर आरोप करतो अशातला भाग नाही, परंतु हे सगळं आपण पाहतो. कोण टाकतं? कारण कचरा कुणाचं नाव लिहिलेलं जात नाहीये. कारण कचरा टाकल्यानंतर तो अनामिक होऊन जातो, त्याला कुठल्या प्रकारचं नाव नसतं, आयडेंटिटी नसते. परंतु आपण पाहतो की ट्रेकमध्ये या ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकला जातो, स्टेअर केसेसवर घाण केली जाते, लिफ्टमध्ये घाण केली जाते, प्लेग्राऊंड्सवर घाण केली जाते, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजमध्ये घाण. आपल्या बसेस आहेत, आपल्या बसेस बघा, बसेसवर संपूर्ण एसटी बसेसचं बघितलं तर आपण विंडो सीट कधीच घेत नाही, कारण तिथं थुंकलेले असतात लोक. अशा प्रकारचे सार्वजनिक जागा आहेत, त्या सार्वजनिक जागेवर कचरा टाकला जातो. त्याकडे आपल्या वैयक्तिक सवयीमुळं त्या ठिकाणी कोण थुंकलेलं असतं, कोण पान खाऊन थुंकतं, कोण गुटखा खाऊन थुंकतं, आणि याच्या सगळ्या जागा सार्वजनिक ठिकाणं आहेत ते आपण अस्वच्छ करत असतो आणि त्याच्यामध्ये आपला हातभार लागत असतो. आपला म्हणजे या ठिकाणी व्यक्तिगत वेळेला कुणाला ब्लेम करायचं नाही, तर आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यामध्ये आपण पाहतो की ह्या गोष्टी आपण अद्याप दूर करू शकलो नाही. स्वच्छ भारत मिशन आपलं चालू आहे, परंतु ह्या गोष्टी कशा कमी करायच्या हे आपल्या समोर एक मोठं चॅलेंज आहे. त्या ठिकाणी व्हॉट आर द कॉमन ट्रॅश नोटीस, आपण कचरा कोणता आहे पहिल्यापासून जसं मी उल्लेख केला, त्या ठिकाणी लेफ्ट ओव्हर फूड आहे. आपण या ठिकाणी जातोय, आपल्याला आजकाल पार्सल स्विगी आणि झोमॅटो मधून हे मिळतात, आपल्याला पार्सल्स येतात. पार्सल्स आल्यानंतर आपण काय करतो, पिझ्झा अर्धवट पिझ्झा खाल्ला, रस्त्यावर टाकलेला आहे. त्या ठिकाणी इट अट्रॅक्ट्स द स्ट्रे ॲनिमल्स, डॉग्स आहेत, त्या ठिकाणी इतर प्राणी आहेत, ते प्राणी येतात. जसं मग अशी मी उल्लेख केलेला आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे स्ट्रे डॉग्स तिथं फूड लेफ्ट ओव्हर फूडकडे अट्रॅक्ट होत असतात. त्या ठिकाणी सिगारेट्स आहेत, सिगारेटचं मोठं प्रमाण आहे त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, ज्याला टबाको, च्युइंग टबाको, त्यानंतर सिगारेट्स आहेत, त्या ठिकाणी स्प्रे फॉर्म्स आहेत, कॅन्स आहेत. हे अनेक प्रकारचे, म्हणजे कचऱ्याचं आपण नाव सांगितलं तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचा कचरा हा रस्त्यावर टाकण्यात येतो आणि हा जो कचरा आहे तो आपल्याला योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावण्याकरता आपल्याकडे ज्या प्रकारची जागृती व्हायला पाहिजे, ज्या प्रकारचं अंडरस्टँडिंग आपल्याकडे पाहिजे, ते अंडरस्टँडिंग लॅकिंग आहे असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागतं. दुसरी गोष्ट आपल्याकडे असं होतं की सार्वजनिक कचरा जो आहे तो सार्वजनिक कचरा एक सडनली वाढतो. म्हणजे आपल्याकडे उत्सव, आता गणेश उत्सव येतोय, आपल्याकडे असं दिसतं की ज्या वेळेला आपल्याकडे फेस्टिवल्स असतात, सोशल गॅदरिंग असतात, पॉलिटिकल रॅलीज असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, या सर्व ठिकाणी आपल्याला की कचऱ्याचं प्रमाण सडनली वाढतं. आपण जनरली आपले भारतीय लोक उत्सव प्रिय लोक आहोत.
उत्सव आवडतो. कुठल्याही धार्मिक धर्माला आपल्याला दोष द्यायचा नाही, परंतु आपले धार्मिक उत्सव आहेत ते आपण चांगल्या प्रकारे कसे आपण एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पद्धतीने कसे साजरे करू शकतो ह्याच्यावर आपल्याला अद्याप या ठिकाणी आपण खुलेपणाने चर्चा करू शकत नाही. कारण लोक मग असं होतं, तुम्ही फक्त आमच्याच उत्सवावर टीका करता, दुसऱ्यांच्या उत्सवावर टीका करत नाही. बकरी ईद असेल, काही असेल, बकरी ईद असेल, ख्रिसमस असेल, त्या ठिकाणी आपला गणेश उत्सव असेल, दिवाळी असेल, ह्या सर्व उत्सवामध्ये आपले नागरिक योग्य प्रकारे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली भूमिकेतून काम करू शकतात का? मला आठवतं पर्यावरण दक्षता मंच त्या ठिकाणी त्यांनी नैसर्गिक कलर वापरून होळीचा उत्सव त्यांनी केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी नागरिकांच्या मध्ये जागृती केलेली आहे. आपण हा विषय जो आहे तो विषय आपण जो सार्वजनिक आरोग्याचा विषय जो आहे तो आपण फेस्टिवल मध्ये लोकांच्या मध्ये जागृती करून आपण ज्याला ग्रीन फेस्टिवल म्हणूया किंवा ज्याला इको फ्रेंडली गणेश फेस्टिवल्स आहेत, इव्हेंट्स आहेत, ते आपण करू शकतो का? याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. आणि एकंदर माझ्या कामाच्या अनुभवामध्ये म्हणजे ज्यावेळेला उत्सवाच्या वेळेला सडनली 15 ते 20% कचऱ्यामध्ये वाढ होत असते. आणि हा कचरा आहे तो आपल्याला सार्वजनिक ठिकाणी येतो, घरामध्ये कचरा येतो, काही कचरा आहे तो कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जे थर्माकोल आहे किंवा त्या आहे, ही सगळी नावं आहेत ती मी घेतो एवढ्यासाठी की सगळ्या आपल्याला याच्याबद्दलची बरीच माहिती आहे. परंतु हा जो कचरा आहे तो कचऱ्याचं सडनली प्रमाण वाढतं. आपल्याला धार्मिक कार्यक्रम होत असतात, आपण याकरता काही नॉर्म्स तयार करू शकतो का? या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा एक अंडरस्टँडिंग, आपण हे उत्सव साजरे निश्चितपणे करूया, परंतु त्यामध्ये आपल्याला काय करता येईल का? मला आठवतं गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याच्या ऐवजी आपण कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत. त्या कृत्रिम तलावाचा आपल्या मुलांना अभ्यास करायला लावायला पाहिजे. किती इफेक्टिव्हली हे सगळे जे सोल्युशन्स आहेत ते इको फ्रेंडली आहेत का? त्यामध्ये आपली जी मुलं आहेत ते आपल्या मुलांना, आपल्याला स्टुडंट्सना आपण याच्यामध्ये एक संशोधन करायला, त्याच्यावर आपण सायंटिफिक पद्धतीने स्टडी करायला आपण त्यांना मोटिवेट करू शकतो. आणि आपले जे फेस्टिवल्स आहेत ते फेस्टिवल्स आपण जास्तीत जास्त कसे आपण पर्यावरण स्नेही पद्धतीने आपण हे सगळे फेस्टिवल कसे साजरे करू शकतो. आणि जो निसंस आहे, आरोग्याला होणारा निसंस आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एस्थेटिक्स. आपण शहराचं जे आहे, काही शहरं आहेत ती पर्यावरणाचाच मुळे तिथे होत असतात. कोकण आहे, कोकणाचं पर्यावरण आहे, परंतु टुरिझम तिथं वाढतोय. पण अस्वच्छता जर असेल तर टुरिझमवर परिणाम होतो. आपण पाहतो की काय काय ठिकाणी, आता मी सिक्कीम मध्ये पाहिलं, सिक्कीम मध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्लॅस्टिक अलाउड केले नाही. जिथे आर्मीचा झोन आहे त्या ठिकाणी ते कुठल्या प्रकारच्या बॉटल्स घेऊन देत नाही, प्लास्टिक घेऊन जात नाही. काय काय ठिकाणी त्याचं खूप चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे. आपण फायर क्रॅकर्स आहेत त्याच्याबद्दल काय वेगळा विचार करू शकतो का? साऊंड पोल्युशन होतं, नॉईज पोल्युशन होत असतं, अशा प्रकारचे हे आहेत. पण हे मी उदाहरणं देतोय, म्हणजे मी उदाहरणं देत असताना माफ करा, मी सिलेक्टिव्ह उदाहरणं नाही देत. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे हे सण साजरे होत असतात. त्या साजऱ्या होणाऱ्या सणामध्ये आपण एक नव्या प्रकारची जाणीव, नवीन चेतना आपण या उत्सवामध्ये निर्माण करू शकतो का? आणि सार्वजनिक ठिकाणी होणारा जो निसंस आहे, सार्वजनिक ठिकाणी होणारा उपद्रव आहे, आरोग्यासाठी होणारा उपद्रव आहे, पर्यावरणासाठी होणारा उपद्रव आहे, तो आपण कमी करू शकतो का? याच्याबद्दल आपण विचार करावा. एवढंच या ठिकाणी मला लिमिटेड याच्यामध्ये नमूद करायचं आहे. ठिकाणी कुठल्या प्रकारचं म्हणजे एका विशिष्ट धर्माला किंवा विशिष्ट सणाला मला टीका नाही करायची, परंतु याच्यावर आपल्याला विचार करण्याची गरज आहे असं मला नम्रपणे सुचवावं असं वाटतं. दुसरं आहे की एक असं आहे की आपल्याकडे हे सगळं होतंय काय, याचं कारण काय आहेत? की या ठिकाणी दिसतं की आपल्याकडे इतक्या प्रकारचं अवेअरनेस चाललेलं आहे, स्वच्छ भारत मिशन चालू आहे. मला तर स्वच्छतेचा कार्यक्रम 1980 पासून चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1980 पासून काम सुरू केलंय. पण त्याच्या अगोदर आपल्याला संत गाडगे बाबा आहेत, संत तुकडोजी महाराज आहेत. या सर्व संतांनी देखील स्वच्छतेबद्दल खूप काम केलंय. महात्मा गांधींनी काम केलेलं आहे. महात्मा गांधींचं तर खूपच फेमस कोटेशन आहे, क्लिनलीनेस इज मोर, सॅनिटेशन मोर इम्पॉर्टंट दॅन इंडिपेंडन्स. अशा प्रकारचे त्यांचे आहेत. आणि एव्हरीबडी शुड बिकम देअर ओन स्कॅव्हेंजर, अशा प्रकारची गांधीची पण कोट आहेत. आपण या ठिकाणी हे कोट मी एवढ्यासाठी सांगतोय की हा विषय काही नवीन नाही आपल्यासाठी, हा विषय जुनाच आहे. तरी देखील आपल्याकडे महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या लोकांच्या वर्तणुकीमध्ये बदल का होत नाही? वाय देर इज नो चेंज इन द माइंडसेट ऑफ द पीपल. आपल्याकडे असं होतं की ह्याचा अंदाज, याचा अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल एक असं आहे की त्याला वेगवेगळे सिद्धांत आहेत. लोक अशी का वागतात, लोकांचा माइंडसेट असा काय आहे? म्हणजे शिकले त्यामध्ये, जसे मी सुरुवातीला चित्र दाखवलं, शिक्षित अशिक्षित, श्रीमंत गरीब, याला कोणी अपवाद नाही. या ठिकाणी श्रीमंत माणूस असेल, गरीब माणूस असेल,
तो इक्वली रिस्पॉन्सिबल आहे कचरा करण्यामध्ये, ट्रॅश करण्यामध्ये. कदाचित काही लोक चुकून करतात, चोरून करतात, काही लोक उघडपणे करतात, आणि त्याचं प्रत्येकाचं एक स्वतःचं एक जस्टिफिकेशन असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे, माणूस स्वतःच्यासाठी वकील असतो आणि दुसऱ्यासाठी जज असतो. आपले सगळ्या आपली जी कृती आहे, आपले सर्व ऍक्शन्स आहेत, त्या ऍक्शनला तो जस्टिफाय करतो, वकिलासारखं तो जस्टिफाय करतो. पण दुसऱ्यांचा प्रश्न आला की त्याच्याबद्दल तो जज होतो. त्याच्याप्रमाणे आपण त्या प्रकारे ह्या सर्व विषयाकडे कसं पाहायचं, सायंटिफिक पद्धतीने कसं पाहायचं. तर एक थेरी आहे ब्रोकन विंडो थेरी. ही अमेरिकेमध्ये 1980 मध्ये जेम्स विलियम आणि जॉर्ज केलिंग ह्या दोन क्रिमिनॉलॉजीचे अभ्यास करणाऱ्या लोकांनी या ठिकाणी आणली. आणि त्याचा एक थोडक्यात अर्थ असा आहे की ही आपल्या जे इच्छुक लोक आहेत ते याच्यावर जाऊ शकतात आणि पाहू शकतात की ब्रोकन विंडो थेरी सिंपल आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकलेला आहे त्या ठिकाणी कचरा मॅग्नेट सारखा अट्रॅक्ट केला जातो. एखाद्या ठिकाणी तुम्ही कचरा टाकलेला आहे तर कचऱ्यामध्ये छोट्या प्रमाणामध्ये कचरा असला तर त्याचा ढीग निर्माण होतो. कारण या ठिकाणी असं आहे की आपल्याकडे एखादी गोष्ट जर एकंदर क्लीन असेल, अस्वच्छ असेल, तर त्या ठिकाणी कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण वाढत जातं. लिटरिंग आहे ते लिटरिंग होतं. आपल्याकडे असं होतं की आपल्याकडे अशा डेझिग्नेटेड जागाच नाहीये. म्हणजे या ठिकाणी तसं आपल्या सरकारने काही ठिकाणी स्मोकिंग झोन बनवलेले आहेत. मला जर सिगरेट प्यायची असेल, ज्यांना धूम्रपान करायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी काय करावं, त्या ठिकाणी विशिष्ट डेझिग्नेटेड प्लेसमध्ये येऊन त्यांनी स्मोकिंग करावं. अशा प्रकारचे आपल्याकडे कचऱ्यासाठी सुद्धा काही डेझिग्नेटेड प्लेसेस तयार केल्यानंतर लोकांनी त्याच ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे, तिथे विल्हेवाट लावली पाहिजे, तिथे चांगल्या प्रकारची स्वच्छता ठेवली पाहिजे, योग्य प्रकारे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. आणि हे न केल्यामुळे काय होतं की कचरा आहे तो वाढत जातो, या ठिकाणी अस्वच्छता वाढत जाते. अशी क्रिमिनॉलॉजीचा स्टडी करत असताना हे सोशल बिहेवियर आहे, हे सोशल बिहेवियरचा स्टडी करत असताना ब्रोकन विंडो थेरी आहे. ही ब्रोकन विंडो थेरी किंवा सिंड्रोम्स असं म्हटलं जातं. आणि याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, त्या ठिकाणी लोक केअरलेस आहेत का, लोक लेझी आहेत का, लेझी म्हणजे आळशी आहेत का, का ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यानंतर सुद्धा लोक कचरा का टाकतात. या ठिकाणी आपल्याकडे पाहतो की आपण सोसायटी आहेत ज्या ठिकाणी आपण आता कचरा विलगीकरण किंवा विभक्तीकरण असे सेग्रिगेशन ऑफ द गार्बेज हा विषय आपण गेले 2 दशक तरी मला वाटतं आपण हा विषय घेऊन काम करतोय. 1990 पासून ते आता 2024 2-3 दशक झालेले तरी देखील आपल्याला मिडल क्लास एरियामध्ये आजही ज्या प्रमाणामध्ये सेग्रिगेशन व्हायला पाहिजे आणि ते होत नाही. त्यामुळे आपण पाहतो की ह्या विषयावर अनेक NGO काम करतायत. तर हा जो कचऱ्याचा जो विषय आहे तो लोकांच्या माइंडसेटशी संबंधित आहे, एवढंच मला सांगायचं आहे. हे माइंडसेट कसे बदलायचे त्या दृष्टिकोनातून देखील काम होण्याची गरज आहे. त्या ठिकाणी हा जो कचऱ्याचा जो विषय जो आहे तो बेसिकली इट इज अ क्रायसिस, आपण त्याला म्हणतो सोशल आणि एन्व्हायरमेंटल क्रायसिस आहे. इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये मी त्याला असं म्हणतो की हे सोशल आणि एन्व्हायरमेंटल क्रायसिस आहे. सोशल क्रायसिस असं आहे की या ठिकाणी कचरा टाकला जातो, या ठिकाणी आपला जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी जे सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांचं वय आहे ते ऍव्हरेज 45 वर्ष आहे. भारतीय नागरिकाचं वय 70 वर्ष आहे. परंतु हे कामगार आहेत ते कामगार आपला रिटायरमेंटचा कधीही काळ बघू शकत नाहीत. अशा प्रकारच्या प्रिकारियस वर्किंग कंडिशन मध्ये अत्यंत अस्वच्छ अवस्थेमध्ये त्या सॅनिटरी कामगारांना काम करावं लागतं. आपलं जीवन ते त्या ठिकाणी देतात आणि ह्या कामगारांचा प्रश्न, सफाई कामगारांचा प्रश्न देखील स्वच्छ भारत अभियानामध्ये घेतलेला आहे. इट इज अ सोशल क्रायसिस, आय कॉल इट इज अ सोशल क्रायसिस. या ठिकाणी एक सामाजिक संकट आहे आपल्यासाठी. आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाचं संकट एवढ्यासाठी आहे, आपलं जे गार्बेज आहे ते गार्बेज एअर पोल्युशन, त्या ठिकाणी सॉइल पोल्युशन आणि वॉटर बॉडी पोल्युशन ह्याच प्रकारचं पोल्युशन करत आहे. आणि या पोल्युशनमुळे आपल्याला संपूर्ण प्लॅनेटचं, आपल्याला पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आणि आपण पुढच्या पिढीसाठी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या क्रायसिस मधून मार्ग काढणं गरजेचं आहे. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ते आपण कुठेही कसेही फेकल्यामुळं त्यातून रोगराई तर उद्भवतेच, पण त्याचबरोबर मोठं एन्व्हायरमेंटल आपण चॅलेंज आपण पाहतोय की त्या ठिकाणी दिवसेंदिवस जो कचऱ्यातून मिथेन गॅस तयार होत असतो, मिथेन गॅसमुळं किंवा इतर सर्व पर्यावरणावर त्याचा घातक परिणाम होतोय. आणि ते आपण अनुभवलेलं आहे. सुरतमध्ये जवळ 56 लोक त्या ठिकाणी 1994 मध्ये मृत्यू पावले होते. मुंबईच्या फ्लडमध्ये सुद्धा 2005च्या फ्लडमध्ये सुद्धा जवळजवळ 1050 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. या ठिकाणी ही आकडेवारी आपल्याला माहिती आहे, आपण ही वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. आपल्याकडे पर्यावरणाचं जे
पर्यावरणाला घातक अशा सवयी आहेत त्या बदलणं गरजेचं आहे. आपल्याला सोशल पण क्रायसिस आहे. आपला देश अत्यंत आपण म्हणतो आपली संस्कृती मोठी आहे, आपण इतके हे केलेलं आहे, आपल्या संस्कृतीचा आपला अभिमान आहे, पण तो व्हेन इट कम्स टू द डम्पिंग द गार्बेज लिटरिंग, त्यामध्ये आपण मला वाटतं आपण फार अजूनही जगाच्या पाठीवर आपण फार पाठीमागे आहोत. आणि ही खरं खचितच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही. त्यावेळेला आपल्या सर्व नागरिकांनी याचा गंभीरपणे विचार करून आपलं माइंडसेट बदललं पाहिजे. आपल्याला ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्या ऍक्टिव्हिटीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्याला आरोग्य कसं ठेवता येईल, पर्यावरणाचं कसं रक्षण करता येईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बेसिकली काय की लिटरिंग होत असतं की जो माणूस आहे तो ज्या वेळेला तो एकटा असतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारचं बिहेव करतो, ज्यावेळेला तो ग्रुपमध्ये असेल त्यावेळेला वेगळ्या प्रकारचं बिहेव करतो. म्हणजे माणसाच्या वर्तणुकीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. माइंडसेट आपण म्हणतो तो व्हॉट इज अ माइंडसेट, माइंडसेट कसा बदललं जातं. माइंडसेट बदलण्यासाठी त्या ठिकाणी डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन नॉट सफिशियंट, आपण ज्याला फक्त माहितीचं आदान प्रदान करणं काय म्हणतात पुरेसं नाहीये. म्हणजे आमचा एक स्वच्छ भारत अभियानामध्ये आम्ही काम करत असताना सोशल बिहेवियरल चेंज कम्युनिकेशनला आता अत्यंत महत्वाचं आम्ही स्थान दिलेलं आहे. त्यामध्ये आमची एक टॅगलाईन आहे, नोईंग इज नॉट सफिशियंट. माणसाला माहिती असणं पुरेसं नाही, माहितीचं रूपांतर हे ऍक्शन मध्ये झालं पाहिजे, त्याच्या व्यवहारामध्ये झालं पाहिजे, त्याच्या वागण्यामध्ये झालं पाहिजे. जोपर्यंत हा बदल निश्चितपणे होत नाही तोपर्यंत एक सायकल पूर्ण होत नाही. जोपर्यंत आपण ह्या विषयावर आयसी ऍक्टिव्हिटी सफिशियंट नाही आहेत, information, education and communication is not sufficient. We need to go beyond the IC activities. आणि त्याकरता आता स्वच्छ भारत अभियानामध्ये आपण काम करतोय, ज्यामध्ये सोशल बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन हा एक महत्वाचा भाग आपण घेतोय आणि त्या दृष्टिकोनातून काम करतोय. आणि लोकांच्या मध्ये जागृती बरोबरच त्या ठिकाणी बदल कसे घडवून आणायचे, आपल्या वागण्यामध्ये कसे बदल घडवून आणायचे. आणि यामध्ये आपल्याला पब्लिक हेल्थ मधून खूप चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. या ठिकाणी सोशल बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन हा विषय आहे तो पब्लिक हेल्थ मधून आलेला आहे. त्या ठिकाणी आपण तिथून आपण बरंच काही लर्निंग झालेलं आहे आपलं, आणि तोच आपण भाग आता सध्या स्वच्छ भारत अभियानामध्ये वापरतोय आणि या विषयावर मी देखील काम करतोय. या ठिकाणी आणखी आपल्याला सविस्तर या विषयावर बोलता येईल नंतर. त्या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला वारंवार म्हटलं जातं की लोक म्हणतात की अरे आपल्याकडे दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे, आपल्या लोक तशी सुधारणार नाहीत. बऱ्याच वेळा आपला मध्यवर्ग असतो त्याला खूप काय म्हणतात त्याला लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून लोकांना हे करा ते करा असे इजी आर्मचेअर क्रिटिक असतात, जी लोक खूप सजेस्ट करत असतात. तर आपल्याला दोन थेरी आहे, ते कॅरेट अँड स्टिक थेरी आहे. लोकांना इन्सेंटिव्ह दिल्या पाहिजेत, दॅट इज अ कॅरेट, आणि स्टिक म्हणजे डिसिप्लिन, दंडात्मक कारवाई केली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला ह्यासाठी सोशल बिहेवियरल चेंज करायचं असेल तर कॅरेट आणि स्टिकचा कसा वापर करता येईल, इन्सेंटिव्ह कसे देता येतील. कारण आपल्याकडे चांगलं काम करणाऱ्या माणसाला कधीच इन्सेंटिव्ह मिळत नाही. जो कायदा पाळतो त्याला पश्चाताप करायची वेळ येते, आणि जे कायदे तोडतात ते आज मोठे मोठे काय म्हणतात त्याला मोठ्या पदावर जाऊन बसतात. आपल्या समाजामध्ये एक मानसिकता तयार होते, माइंडसेट तयार होते, जो कायदा पाळतो तो पुढे जाणार नाही, कायदा पाळणारा तिथेच राहणार आणि कायदा तोडणारा प्रगती करेल. अशा प्रकारचं एक माइंडसेट आपल्यामध्ये तयार होतं, नरेटिव्ह तयार होतं, विच इज व्हेरी व्हेरी डेंजर. आणि मला वाटतं हे डेंजरस माइंडसेट आहे ते आपल्या कामाला, म्हणजे आपण जे काम करतोय सोसायटीमध्ये स्वच्छतेवर काम करतोय ह्याला घातक आहे. आपल्याला ह्या विषयावर काम करण्याची गरज आहे. कारण कॅरेट म्हणजे इन्सेंटिव्ह आणि स्टिक म्हणजे पनिशमेंट, जिथे आपल्याला ह्याचा बॅलन्स उपयोग कसा करता येईल ही सुद्धा एक थेरी बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा लोकांच्या वर्तणुकीमध्ये बदल करण्यासाठी, लिटरिंग कमी करण्यासाठी ह्याचा सुद्धा देखील वापर करता येईल. आणि माइंडसेट चेंज करण्यासाठी ह्याचा कसा वापर करायचा हे आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्या ठिकाणी एक्झिस्टिंग मेकॅनिझम काय आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे कायदेच नाहीत का, आपल्याकडे कायदे आहेत. या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा करता, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपलं जीवन धोक्यात येऊ शकतं. आर्टिकल 21 आहे जे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जीवनाचा अधिकार देतं. हा अधिकार मोठा आहे, हा जो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. त्यामुळे ग्रीन ट्रिब्युनलनं सुद्धा हे आपल्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे की आपल्याला आर्टिकल 21 प्रमाणे आपण दुसऱ्याच्या जीवाशी खेळू शकत नाही, दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट मध्ये 48 आहे, कलम 48 आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयोगी पडतं. आर्टिकल 51 आहे कॉन्स्टिट्यूशन
जे आपले अधिकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिकल 51 आहे. त्यानंतर इंडियन पिनल कोड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 278 आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयोगी पडतं. परंतु त्या ठिकाणी जे पेनल्टी होती ती पेनल्टी खूप कमी आहे, 500 रुपये हे आहे. ह्याच्याबद्दल सुद्धा मी बऱ्याच वेळा लोकांना सांगतो गमतीने की 500 रुपये हे काही लोक म्हणतात की आम्ही 500 रुपये भरून त्या ठिकाणी त्यांना पेनल्टीचा वेगळा प्रकार आपल्याला कसा करता येईल त्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं. कारण हे पेनल्टी आहेत, जी लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत ते दंडात्मक कारवाई करून निघून जातात किंवा लाच देऊन निघून जातात. तर या ठिकाणी पेनल्टी आहे, ती पेनल्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतं की हे जे आपल्याकडे काही त्याच्याच बरोबर आपल्याकडे सॅनिटेशन बायलॉज, मुंबई महानगरपालिकेने सॅनिटेशन बायलॉज आणले होते. प्रत्येक शहरामध्ये आता हे स्वतंत्रपणे अशा प्रकारची यंत्रणा, दंडात्मक कारवाई करण्याची यंत्रणा उभी होते. आपण या विषयावर काम करत असताना पब्लिक हेल्थ बद्दल किंवा पब्लिक लिटरिंगचा विचार करत असताना या सगळ्या प्रोव्हिजनचा आपण एकत्रितपणे विचार करू शकतो आणि आपल्या शहरासाठी आपण सोल्युशन देऊ शकतो. हे या ठिकाणी मी जरा थोडंसं ठाणे महानगरपालिकेचं जे काही दंडात्मक कारवाई कशा प्रकारे केली जाते, त्यासाठी लिटरिंगसाठी 500 रुपयाचा दंड आहे. त्या ठिकाणी स्पिटिंग आहे, त्या स्पिटिंगसाठी 500 रुपयाचा दंड आहे. म्हणजे स्पिटिंग म्हणजे थुंकण्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं. ओपन युरिनेशन करायला 1000 रुपयाचा दंड आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत, दंडात्मक कारवाई कागदावरच आहे, त्या ठिकाणी कोण करत नाही, इन्फोर्समेंट करत नाही. कारण आपल्याकडे ही इन्फोर्समेंट करणारी यंत्रणा ठीक आहे, कारण त्या ठिकाणी पब्लिकवर डील करणं, पब्लिकवर आर्ग्युमेंट करणं, हुज्जत घालणं हे अधिकाऱ्यांना सुद्धा शक्य नाही होत. आणि त्यावेळेला बऱ्याच वेळा लोक काय करतात, हे लोक सांगतात की तुम्ही बाकीच्या लोकांना न विचारता फक्त मलाच का दंडात्मक कारवाई केली. मग तो कोणाचा तरी नगरसेवक, आमदार, खासदारांचा माणूस असतो, तो लगेच त्या ठिकाणी आपली ओळखी काढून त्या ठिकाणी स्वतःला त्यापासून मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. माइंडसेट आहे आपल्याकडे. दुकानदारामध्ये सुद्धा तशीच पद्धत आहे. त्यामुळे आपल्याकडे सार्वजनिक आरोग्याबद्दल अत्यंत एक प्रकारची उदासीनता आहे, बेपर्वाई आहे. आणि ही बेपर्वाई आणि उदासीनता कशी नष्ट करायची हे आपल्यासमोर मोठं चॅलेंज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की हे काम कोणी करावं, पोलिसांनी करावं. हे खरं म्हणजे अत्यंत काय म्हणतात एक ट्रिकी इश्यू आहे, ज्याला मी म्हणेन लॉ अँड ऑर्डर. मी सांगतो की आपल्याकडे अनेक प्रकारचे गुन्हे होत असतात. सिरियस गुन्ह्यांचा प्रकार खूप आहे. सिरियस गुन्ह्यासाठी सुद्धा आपल्याला पुरेसं पोलीस नाही. भारतामध्ये 1 लाख लोकसंख्येसाठी 152 पोलीस आहेत. त्या ठिकाणी तेच प्रमाण महाराष्ट्रामध्ये 185 1 लाख लोकसंख्येसाठी आहे. आता आपण हे जे पोलीस आहेत ते एवढे अपुरे आहेत. आणि आपल्याकडे असणे सिरियस क्राईम आहेत, म्हणजे या ठिकाणी मर्डर आहे, त्या ठिकाणी आपल्याकडे मारामाऱ्या आहेत, म्हणजे या ठिकाणी खुनी हल्ले आहेत. ह्याच्यासाठी पोलीस आपल्याला अपुरे आहेत. मग कचऱ्यासाठी कोण देणार पोलीस आपल्याला? मग काय शहरांनी तर मुंबई महानगरपालिका क्लीनअप मार्शल आणले, परत ही योजना सुद्धा वादाच्या बोऱ्यामध्ये ही केली. मग दुसरं अल्टरनेटिव्ह काय आहे? कम्युनिटी पोलिसिंगचे आहे. मला वाटतं की आपल्याकडे कम्युनिटी पोलिसिंगचा एक नवीन प्रयोग आपल्याला करण्याची गरज आहे. आपण कम्युनिटी पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून म्हणजे या ठिकाणी लोक एकमेकांवर वॉच ठेवली पाहिजे आणि त्याला कसल्या प्रकारची आपण दंडात्मक कारवाई करू शकतो, कसल्या प्रकारचं. आणि जो दंडात्मक कारवाई आहे ती कुठल्या सरकारच्या तिजोरीमध्ये न जाता ती विभागाच्या तिथल्या विभागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी त्याचा कसा वापर होऊ शकतो, अशा प्रकारची काही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची गरज आहे असं मला वाटतं. ही काही सूचना आहेत या प्रकारच्या, परंतु याच्या मर्यादा, पोलिसाच्या मर्यादा मी त्या ठिकाणी दाखवण्यासाठी मुद्दाम आकडेवारी दिलेली. आणि ही आकडेवारी अलीकडची आकडेवारी, ही फार जुनी आकडेवारी नाही. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की पोलिसांनी याच्यामध्ये मदत करायला पाहिजे. आणि आपल्याकडे पब्लिक आहे ते पब्लिक कोणालाही फक्त पोलिसांना घाबरते आणि बाकीचे कोणाला एकमेकाला एक प्रकारचं सोशल कंट्रोल आहे. तो सोशल कंट्रोल अर्बन एरियामध्ये मिनिमाइज होत चाललेला आहे, ग्रामीण भागामध्ये मिनिमाइज होत चाललेलं आहे. हाऊ टू रिइस्टॅब्लिश द सोशल कंट्रोल ऑन द अनवॉन्टेड अनडिझायरेबल बिहेवियर, हे महत्वाचं काम आहे. आपल्याला त्या दृष्टिकोनातून देखील विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्या ठिकाणी म्हणजे जे महत्वाचे न्यू प्रॅक्टिस आहेत, कम्युनिटी एंगेजमेंट करायला पाहिजे. आपण कम्युनिटी एंगेजमेंट त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि क्युरेटिव्ह मेजर्स, त्या ठिकाणी कचरा होऊच नाही याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कचरा झाल्यानंतर दंडात्मक कारवाई एका ठिकाणी काय करता येईल ह्याच्यावर विचार करावा लागेल. आपल्याला कम्युनिटी कंट्रोलच्या नवीन पद्धती शोधून काढाव्या लागतील. न्यू सोशल नॉर्म्स आपल्याला तयार इटिकेट्स आणि नव्या इटिकेट्स आणि नवीन सोशल नॉर्म्स तयार कराव्या लागतील. इंडिव्हिज्युअल बिहेवियर जे आहे ते इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबल बिहेवियर कसं होईल ह्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि या ठिकाणी हा जो विषय आहे की अवेअरनेस करण्यापुरता फक्त हा विषय मर्यादित नाही, अवेअरनेसच्या पुढे गेला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की बियॉन्ड द IEC ऍक्टिव्हिटीज मध्ये तो गेला पाहिजे. आणि सोशल बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे.
आणि मला वाटतं स्काय इज द लिमिट, खूप काम करण्याची या विषयावर गरज आहे. आणि हे दिस इज अ पार्ट ऑफ द सॉफ्टवेअर ऍक्टिव्हिटीज. आपल्याला सॅनिटेशन म्हणजे हार्डवेअर म्हणजे त्यासाठी टॉयलेट बांधा, डस्टबिन आणा, नवीन गाड्या घ्या, नवीन कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करा. आणि याच्या पाठीमागे स्वच्छतेचं राजकीय अर्थशास्त्र आहे. स्वच्छतेचं राजकीय अर्थशास्त्र आपल्याला एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पब्लिक समोर काम करणं, लोकांच्या सवयी बदलणं, लोकांचे नॉर्म्स बदलणं, या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं एक नवीन अवेअरनेस, स्वच्छतेसाठी पूरक, सार्वजनिक आरोग्यासाठी पूरक असं एक वेगळं सोशल कल्चरल आपल्याला वातावरण निर्माण करावं लागेल. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण ज्या भंपक कल्पना आहेत, आमची संस्कृती खूप महान आहे, आम्ही फार ग्रेट आहोत, म्हणजे आपलं सेल्फ ग्लोरिफिकेशन आहे. परंतु ज्यावेळेला संत गाडगे बाबा ज्यावेळेला लोक त्यांच्या पाया पडायला यायचे, त्यावेळेला ते वरून काठी मारायचे. आणि विचारलं की बाबा तुम्ही मला काठीने का मारलं, ते म्हणाले, तर ते बाबा म्हणायचे, संत गाडगे बाबा, तुझा देव कचऱ्यामध्ये उभा आहे, मी देव असेल तुझा देव कचऱ्यामध्ये आहे, देवाला तू कचऱ्यामध्ये उभा राहायला माझ्या पाय का धरतोस. तर बाबा त्याला शिक्षा करायचे. अशा प्रकारचे किस्से संत गाडगे बाबांच्या वेळेला होते. म्हणजे या ठिकाणी अजूनही आपल्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. आणि विशेषतः आपल्याकडे शिकलेली लोक आहेत, त्या शिकलेल्या लोकांनी आपले डी लर्निंग करण्याची गरज आहे. लर्निंग आणि डी लर्निंग, काही ठिकाणी आपल्याला लर्निंग करायची गरज आहे, नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, आणि काही जुन्या गोष्टी डी लर्निंग कराव्या लागतील. आणि त्याकरता स्वच्छतेचं काम जे आहे ते फक्त इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित नाही, नुसतं फक्त डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन पुरतं मर्यादित नाही, तर त्याचा एक पुढचा टप्पा आपल्याला घेऊन काम करावं लागेल. नवीन सोशल नॉर्म्स तयार कराव्या लागतील. नवीन शाळेमध्ये पर्यावरण, शाळेमध्ये अशा प्रकारचं एक नवीन आपण एक माइंडसेट तयार करण्यासाठी निश्चितपणे आपण काम करू शकतो असं मला वाटतं. आणि त्या ठिकाणी शेवटचा जो भाग आहे ती या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक ठिकाणी आपली जी आहेत ती सार्वजनिक जागा आहेत त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. आरोग्याला आपल्याला आरोग्यासाठी पूरक केल्या पाहिजेत. ॲस्थेटिकली आपल्या शहराचं सौंदर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून लिवेबल बनवण्यासाठी, पर्यावरण पूरक बनवण्यासाठी मला वाटतं पब्लिक प्लेसमध्ये अस्वच्छता करणं हे आपल्याला मोठा अक्षम गुण आहे. तो अक्षम गुण आपण कशा प्रकारे निस्तारणार आहोत, लोकांच्या मध्ये जाऊन आपण याच्याबद्दल कशा प्रकारची जाणीव जागृती करणार आहोत, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्याकडे काही प्रश्न असतील तर आपण हे प्रश्न घेऊया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आनंद सर. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने आजच्या विषयाची मांडणी केली. आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत तर ते मी विचारते आता. तुम्ही मग अशी सार्वजनिक ठिकाणाचा उल्लेख केला, तर शाळा आणि महाविद्यालये सार्वजनिक ठिकाणांमध्ये येतात का? हो, निश्चितपणे. हे सगळे आपल्या वर्किंग एरियाज आहेत. शाळा आहेत, तर महाविद्यालय आहेत. महाविद्यालय आणि या ठिकाणी आपण लर्निंग करण्यासाठी तिथे एक कंडिसिव्ह ॲटमॉस्फिअर आहे, शिकण्यासाठी एक पूरक वातावरण आहे. तर शाळामध्ये आपल्याला मुलांच्या मध्ये याच्यामध्ये निश्चितपणे आपण मुलांचा वापर करू शकतो. फक्त रॅली काढण्यासाठी, पॉलिटिकल रॅलीमध्ये मुलांना घेऊन जाणं, उन्हामध्ये उभा करणं, अशा प्रकारच्या भंपक कार्यक्रमाला आपण मुलांना जुंपू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. मुलांना आपण आणखी क्रिएटिव्ह पद्धतीने, सायंटिफिक पद्धतीने, क्रिटिकल विचार करायला, शास्त्रीय पद्धतीने विचार करायला छोटे छोटे प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो, रिसर्च करू शकतो. आजूबाजूच्या वास्तवाकडे डोळसपणे पाहण्याची त्यांच्याकडे जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस माझ्या मतानं अत्यंत महत्वाची जागा आहेत. आणि त्याचा अनेक क्रिएटिव्ह वापर करणं, विशेषतः एनजीओनी त्याचा व्यवस्थित वापर करावा. त्या ठिकाणी आपल्याकडे काय होतं, शाळा आणि ही जे आहेत ना, कॅप्टिव्ह ऑडियन्स त्याला शब्द आहे इंग्लिशमध्ये, कॅप्टिव्ह ऑडियन्स म्हणून याच्याकडे न पाहता त्यांना सक्रिय करावं, त्यांना रिसर्च करण्यामध्ये. आणखी एक त्यामध्ये खूप चांगली टर्म आहे लॅब टू लँड मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळा आपण फील्डमध्ये घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे फार मोठी स्टुडंट्स कम्युनिटी आहे जी शाळेमध्ये आहे, कॉलेजेसमध्ये आहे. ह्या सर्व लोकांचा वापर करून तिथे बॉटनीचं डिपार्टमेंट आहे, झूलॉजी डिपार्टमेंट आहे, अनेक प्रकारचे पर्यावरण संबंधित विषय शिकवले जातात. त्याचा वापर कसा आपण क्रिएटिव्हली कसा करू शकतो, त्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्या ठिकाणी स्टुडंटला मोकळीक दिली पाहिजे. त्यांना एक फ्री थिंकिंग या विषयावर असलं पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यावर आपण जास्तीत जास्त विद्यार्थी, जी स्टुडंट्स कम्युनिटी आहे ती एंगेज करू शकतो असं माझं एक मत आहे. परंतु मला वाटतं हे नुसतं मत नाही. आम्ही त्या ठिकाणी एसपी जैन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सीबीओ मॅनेजमेंट नावाचा आम्ही कोर्स सुरू केला होता. जसा एनजीओ मॅनेजमेंट कोर्स आहे तसा मी त्यामध्ये लेक्चर घेत होतो. सीबीओ मॅनेजमेंट, एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आम्ही कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन कशा मॅनेज करायच्या
मंडळ आहेत, युवक मंडळ आहेत, परंतु त्याचं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थापन केलं जात नाही. त्यामुळे हे आपल्याकडे असेट न बनता लायबिलिटी बनवून जातं आणि त्यावर खूप काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये स्टुडंट्स अँड कॉलेज स्टुडंट्स आहेत ते फार मोठा रोल प्ले करू शकतात. आणि शाळेतली मुलं हे त्यांचं जो फॉर्मेटिव्ह स्टेज आहे, म्हणजे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी डेव्हलप करण्यासाठी पर्यावरणाच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये रिसर्च देणं, संशोधन करायला त्यांना प्रोत्साहन देणं, छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं. मला वाटतं की काही दिवसापूर्वी ठाण्यामध्ये जे वॉटर पोल्युशन होतं गणेश उत्सवाच्या दरम्यान, गणपती मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर त्याच्या खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं आपण पर्यावरण दक्षता मंच पण ह्या कामामध्ये बऱ्याच वेळेला भाग घेतलेला आहे आणि पर्यावरणाच्या संबंधित काम केलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सर. आपल्याकडची लोकसंख्येची घनता हा सार्वजनिक स्वच्छतेसाठी सर्वात मोठं आव्हान आहे का? येस, आपल्याकडे निश्चितपणे सार्वजनिक जी आपल्याकडे जागा आहेत त्या रेल्वे आहे, त्या ठिकाणी आपल्याकडे कॉलेजेस आहेत, सार्वजनिक ठिकाणी अत्यंत गर्दीची दाटीवाटीने लोक असतात. त्या ठिकाणी मेसेज कसे द्यायचे, आपण लांबलचक मेसेज देऊ शकत नाहीत. या ठिकाणी कम्युनिकेशन एक्सपर्ट आहेत, म्हणजे आपल्याकडं जे स्टुडंट्स आहेत जे मास मीडियामध्ये काम करतायत, त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं आव्हान दिलं पाहिजे की त्या प्रकारे त्यांनी प्रॅक्टिकल प्रोजेक्ट घेतले पाहिजेत. लोक तिथे 1-2 मिनिटं थांबत असतात, त्या 2 मिनिटांमध्ये इफेक्टिव्ह मेसेज कसे दिले जातात. आपल्याकडं सोशल मीडियाचा वापर त्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो, परंतु या ठिकाणी एक ज्या क्राउडेड प्लेस आहे, जिथे लोकसंख्येची घनता जास्त आहे, त्या ठिकाणी आपल्याला जास्त काम करायची गरज आहे. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे का, तिथे सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे योग्य प्रकारचं आहे का. बऱ्याच वेळा ब्रोकन अवस्थेमध्ये आहे, म्हणजे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु टॉयलेट, आता सरकारी कचेरी आपण बघूया, सरकारी ऑफिसमध्ये अस्वच्छ टॉयलेट आहेत. अस्वच्छ टॉयलेट म्हणजे मला बऱ्याच वेळेला स्वतः मी सरकारी यंत्रणेमध्ये काम केले, पण कधी कधी लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही स्वच्छतेसाठी काम करतोय पण आमचे ऑफिसेस अस्वच्छ आहेत. त्या ठिकाणी आपण श्रमदान करू शकतो का? त्या ठिकाणी ही टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी, मुताऱ्या स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल? अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी जिथे रहदारी आहे त्या ठिकाणी आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल आणि ऍक्शन प्लॅन तयार करावे लागतील. आणि मला वाटतं नथिंग इज इम्पॉसिबल, आपण करू शकतो, पण निश्चितपणे एक मोठं चॅलेंज आहे. डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन डेफिनेटली एक महत्वाचा विषय आहे ज्याच्यावर काम करताय, पण आय डोंट थिंक इट इज इम्पॉसिबल. इट इज अ पॉसिबल. एव्हरीथिंग ह्युमन ब्रेन हॅज ट्रिमेंडस कॅपॅसिटी. ह्युमन ब्रेनचा आपण वापर करून सोल्युशन निश्चितपणे काढू शकतो. हा, सोल्युशन निघायला जरा आपल्याला घाई नाही, आपल्याला काय त्याचं राजकीय भांडवल करायचं नाही, आपल्याला मतं मिळवायची नाहीत. आपण सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहोत. आपल्याला थोडंसं योग्य सोल्युशन आणि चांगल्या प्रकारचं सोल्युशन आपल्याला सहभागी पद्धतीने लोकांच्या सहभागातून निर्माण करता येईल असं मला वाटतं. ओके, अजून एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. व्हाय क्लीनअप मार्शल्स वॉज डिस्कंटिन्यूड? क्लीनअप मार्शल मध्ये महत्वाचा मुद्दा आहे की क्लीनअप मार्शलची कन्सेप्ट ही रेव्हेन्यूची कन्सेप्ट त्याला अटॅच केली होती. जे दंडात्मक कारवाई होईल त्यातला 50% भाग आहे तो एजन्सीला जाणार होता, क्लीनअप मार्शल एजन्सीला जाणार होता. 50% भाग जो महानगरपालिकेला जाणार होता. महानगरपालिकेमध्ये ह्या अशा प्रकारचे जे काही स्कीम आहेत त्याला टीकेचं कारण त्या ठिकाणी टीका होते एवढ्यासाठी की त्या ठिकाणी मॅल प्रॅक्टिसेस होतात. त्या ठिकाणी उदाहरणार्थ त्यांना रेव्हेन्यू जमा करायचा होता, तर ते कुणाला टार्गेट करत होते? C&D वेस्टला, सिमेंट आणि कॉन्क्रीट वेस्ट आहे त्याला टार्गेट करत होते, दुकानदारांना टार्गेट करत होते. आणि त्या ठिकाणी लोकांच्या बिहेवियर मध्ये चेंज आणण्यासाठी जे काम होण्याच्या ऐवजी लोकांच्या मध्ये वर्तणुकीमध्ये बदल न होता जे काही वर्तन होत आहे, जे काही डिफॉल्टर्स आहे, ज्याला आपण म्हणू डिफॉल्टर्स आहे, त्या डिफॉल्टर्स कडून वसुली सुरू झाली. आणि ती वसुलीच्यामुळे काय झालं की योजना टीकात्मक ह्याच्यामध्ये आली. आणि त्यात संकल्पना खूप चांगली होती, परंतु त्यामध्ये असं होतं की हळूहळू रेव्हेन्यू कमी होईल. त्याला व्हायबिलिटी गॅप फंडिंगशी लिंक करणं गरजेचं होतं. व्हायबिलिटी गॅप फंडिंग मध्ये ज्यावेळेला लोक गुन्हाच करणार नाहीत, लोक ज्या वेळेला कचराच करणार नाहीत, त्यावेळेला मग हे क्लीनअप मार्शलला पगार कुठून येणार, त्यांना रेव्हेन्यू कुठून येणार, ह्याचा विचार ह्याच्यामध्ये केला नव्हता असं माझं व्यक्तिगत मत आहे. ह्याची ऑफिशियल कारण वेगळी असू शकतात, परंतु माझा जो ह्या विषयावरचा अभ्यास आहे किंवा माझं जे चिंतन आणि मनन आहे ते ह्या दृष्टिकोनात. कारण कुठली एखादी स्कीम आहे ती रेव्हेन्यू बेस झाली, मग त्याला काय होतं की त्याचा फोकस जो आहे तो रेव्हेन्यू बेस होतो. त्यामुळे माइंडसेट बदलणं, लोकांच्या व्यवहारामध्ये बदल घडवून आणणं
ह्याला दुय्यम स्थान जातं. आणि त्या ठिकाणी रेव्हेन्यू जमा करायचा होता म्हणून त्यांनी काय केलं, जे बिल्डर लोक होते, मोठमोठ्या जे C&D वेस्ट येत होतं त्याच्यावर टार्गेट करून त्यांनी त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई सुरू केली. कारण 2-3 केसेस केल्या तर त्यांना पुरेसं रेव्हेन्यू त्यातून मिळत होतं. आणि जे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात होता, जिथे अस्वच्छता केली जात होती, ती दुर्लक्षित झाली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. दिस इज नॉट ऑफिशियल ओपिनियन, परंतु हे माझं निरीक्षण आहे. आय एम रेडी टू डिस्कस ऑन दिस इश्यू. Whoever want to have more discussion on this issue, I can have the discussion. No doubt, I can quote my examples and my experiences in this case. ओके, थँक्यू सो मच सर. अजून प्रश्न आलेले आहेत, परंतु वेळेअभावी आपण आता ते घेऊ शकत नाही. पण जे एक्स्ट्रा प्रश्न आहेत ते आपण ग्रुपवरती पोस्ट करू आणि सर नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं ग्रुपवरती देतील. पुन्हा एकदा मी सरांचे खूप खूप आभार मानते आणि आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूयात. आजचा आपला विषय जो आहे तो स्वच्छता होता, सॅनिटेशन आणि हायजीन. तर त्याच्याशी संबंधित जर आपण निसर्गाचा विचार केला तर निसर्गामध्ये देखील एक स्वच्छता दूत आहे, तो म्हणजे वल्चर. तर आता उद्या म्हणजे पहिला जो शनिवार असतो सप्टेंबरचा, तो इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. तर गिधाड काय करतो, तर जे मेलेले प्राणी असतात ते लगेच खाऊन तो निसर्गाची स्वच्छता करतो आणि ते सफाई कामगाराची भूमिका बजावतात. परंतु सध्या त्यांची संख्या ही डायक्लोफिनॅक नावाच्या एका औषधामुळे कमी झाली होती. आणि या स्वच्छता संवर्धन आणि संरक्षण व्हावे या उद्देशाने हा जो दिवस आहे म्हणजे सप्टेंबरचा पहिला शनिवार हा इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. 2 संस्था आहेत, एंडेंजर्ड वाईल्ड लाईफ ट्रस्ट ही साऊथ आफ्रिका मधली संस्था आहे आणि हॉक कन्झर्वन्सी ट्रस्ट इंग्लंड मधली संस्था आहे. 2 संस्थांनी 2009 पासून हा दिवस इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या सूची 1 मध्ये गिधाडांचा समावेश होतो आणि जागतिक गिधाड जनजागृती दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात गिधाडांच्या जनजागृतीबद्दल. आणि ह्याचं एक सोल्युशन म्हणून गिधाड रेस्टॉरंट म्हणजे वल्चर रेस्टॉरंट ही एक संकल्पना उदयाला आलेली आहे. यामध्ये एका ओपन ग्राउंड वरती मेलेली जनावरं आणून ठेवली जातात आणि मग तिकडे गिधाड येऊन ते जनावरं खातात. तर ह्याच्यामुळे त्यांना अन्न सुद्धा उपलब्ध होतं आणि मेलेल्या जनावरांची त्यांची संख्या सुद्धा कमी होते. तर या संकल्पनेमुळे वल्चर कन्झर्वेशनला एक नवीन वळण मिळालेलं आहे. कार्यक्रमात पुढे जाताना मागच्या सेशनमध्ये सुद्धा मी ह्याचा उल्लेख केला होता की आपल्याकडे उद्या आता गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. तर आपल्याकडे गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्ती अवेलेबल आहेत शाडूच्या. तर तुम्ही नक्की आपल्याकडून घेऊ शकता. ज्याने अजून मूर्ती बुक केली नसेल त्याने आपल्याकडून नक्की ग्रीन शॉपी मधून इको फ्रेंडली मूर्ती घेऊ शकता. आणि याच निमित्ताने गणेशोत्सव अधिकाधिक इको फ्रेंडली पद्धतीने सेलिब्रेट करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करते. आपले डेकोरेशन जे आहे ते देखील पर्यावरणपूरक पद्धतीने करावं अशी सर्वांना विनंती आहे. त्यानंतर ग्रीन शॉपी हे आपलं एक प्रोजेक्ट आहे जो ह्याच्या आधी सुद्धा उल्लेख केला होता. ह्याच्यामध्ये आपण भारतातल्या 35 NGOs कडून इको फ्रेंडली वस्तू घेऊन त्यांना स्टेज प्रोव्हाइड करतो. तर तुमच्या सोसायटी जवळ किंवा तुमच्या एरियामध्ये एखादं सार्वजनिक गणेश मंडळ असेल आणि तिकडे त्यांना एखाद दिवस जर आपली मोबाईल ग्रीन शॉपी उभी करायची असेल, मोबाईल ग्रीन शॉपी म्हणजे आपली फिरती ग्रीन शॉपी आहे. तुम्हाला इथे स्क्रीनवरती जी गाडी दिसते त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व वस्तू ठेवून ते तुमच्या डोअर स्टेपला आपण त्या वस्तू घेऊन येतो. तर तुम्हाला जर तुमच्या इकडच्या मंडळामध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा अजून कुठे जर स्टॉल ग्रीन शॉपीचा लावायचा असेल तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करू शकता. आपला ग्रीन शॉपीचा ऍड्रेस आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम, गाळा नंबर 15 आणि नंबर आहे तो सुद्धा मी रिपीट करते एकदा 9987334277. तर तुम्ही या नंबरवर नक्की संपर्क करून तुमच्या इथे ग्रीन शॉपी म्हणजे ही एक्झिबिशन तुम्ही लावू शकता. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपले पुढचे सेशन जे आहेत ते मी सांगते. पुढचे 3 दिवस आपण वेस्ट या विषयावरच सेशन घेणार आहोत. तर 13 तारखेला वर्मी कंपोस्टिंग या विषयावरती विद्याधर वालावलकर सरांचं सेशन आहे. 20 तारखेला बायो कंपोस्टिंग या विषयावर रुपाली शाहीवाले यांचं सेशन आहे आणि 27 तारखेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट या विषयावर डॉक्टर संजय जोशी सरांचं सेशन होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी या सेशनला देखील उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा मी आपले आजचे स्पीकर आनंद जगताप सर यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांचे देखील आभार. तुम्ही आज सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात.
अशाच संख्येने तुम्ही पुढच्या सेशनला देखील उपस्थित राहावं ही विनंती. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार.